सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित नगर जिल्हा संपूर्ण जिल्ह्यातून आलेले बंधू आणि भगिनींनो, विचार भारती या संस्थेची स्थापना जरी 2 वर्षापूर्वी झालेली असली तरी या विचाराची पेरणी ही व्याख्यानमालेच्या माध्यमातून 14 वर्षापासून सुरू होती। परंतु केवळ व्याख्यानमालेपुरतं मर्यादित न राहता सातत्याने विचाराची पखरण करणं आवश्यक आहे, अशा प्रकारची भावना सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यावरती विचार भारती या संस्थेने अजून व्यापक रूप धारण केलं। आपण इथं बघतोय की या विचार भारतीच्या सिम्बॉलवर 4 बिंदू लिहिलेले आहेत: उद्बोधन, प्रबोधन, समुपदेशन आणि परिवर्तन। या 4 बिंदूंच्या आधारावरती विचार भारतीने काम करायचं ठरवलं आणि ह्या काम करायचं ठरवल्यानंतर याचा मुख्य मुद्दा काय होता, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये जसं आपल्या घरामध्ये एखाद्या लाकडाला वाळवीचा स्पर्श झाला की ती वस्तू, फर्निचर आणि संपूर्ण व्यवस्थाच ही पोखरून काढली जाते, तसं आपल्या समाज जीवनामध्ये देशाच्या पारतंत्र्याच्या काळामध्ये एक अशा प्रकारची वाळवी ही आमच्या सगळ्यांच्या म्हणजे समाज पुरुषाच्या आत्म्याला एका अर्थाने म्हणता येईल की एक वाळवी लागली। म्हणजे मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून लागलेली ही वाळवी पुढे इंग्रजांच्या काळामध्ये अधिक प्रकर्षाने सुरू झाली आणि दुर्दैवाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर या वाळवीचं ज्या पद्धतीने पेस्ट कंट्रोल व्हायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने झालं नाही, कारण स्वातंत्र्याचा अर्थच आम्हाला समजला नाही आणि त्यामुळे आम्ही ती वाळवी घेऊनच आमचा समाजपुरुष पुढे जात राहिला आणि या समाजपुरुषाच्या आत्म्याला लागलेल्या वाळवीमुळे आम्ही आमचं आत्मभान विसरून गेलो। आत्मभान विसरल्यामुळे आम्ही आत्मविस्मृत झालो आणि आत्मविस्मृत झाल्यामुळे आमचा आत्मबोध समजला। आम्ही कोण आहोत, आमची परंपरा काय आहे, आमचे पूर्वज कोण आहेत। आमच्याकडं स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं झालं तर नियतीने जगासाठी आम्हाला कुठलं कर्तव्य दिलेलं आहे, या सर्व प्रकारचा आत्मविस्मृती आमच्या समाजाला दुर्दैवाने लागली असं आपल्या लक्षात येतं। जेव्हा आत्मभान जातं तेव्हा आत्मविस्मृती येते आणि आत्मविस्मृती आली की आत्मबोध संपतो। केवळ आत्मबोध संपतो असं नाही तर शत्रुबोध सुद्धा संपतो। आमचे कोण, परके कोण, आमचे शत्रू कोण हे सुद्धा आम्ही विसरून गेलो आणि अशा प्रकारच्या एका विशिष्ट वातावरणातून आमचा समाज जीवनाचा प्रवास हा मोहम्मद बिन कासिमपासून सुरू झालेला तो आजपर्यंत थांबलेला नाही। हे आत्ता आपल्या सगळ्या आजूबाजूला जी सामाजिक परिस्थिती दिसती त्याच्यावरनं लक्षात येतं आणि म्हणून मग हे सगळं जगाचं लक्षण, जगाचे सगळं विचार आहेत। जागतिक परिस्थिती आहे, जगामध्ये अनेक गोष्टी घडतात आहेत, जगामध्ये अनेक शक्ती वेगवेगळ्या देशांचे घास हिरावून घेण्यासाठी सिद्ध झालेल्या आहेत। आत्ता आपण बांगलादेशाचं उदाहरण बघितलं की बांगलादेशामध्ये काय घटनाक्रम घडलेला आहे तो। आता दुसऱ्या देशावरती राज्य करण्यासाठी स्वतः येऊन सत्ता गाजवणं आवश्यक राहणार नाही आहे, तर आता अशा प्रकारचे सत्तेवरती माणसं बसवली जातील की जे त्या देशाच्या म्हणण्याप्रमाणे ऐकतील, अशा प्रकारची एक रचना लावण्याचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावरती होतं आहे। आता हे सगळं ग्लोबल थिंकिंग आहे, वैश्विक थिंकिंग आहे, जागतिक थिंकिंग आहे। पण तुम्ही कार्यकर्ते जे आहेत विचार भारतीय त्यांनी असा विचार केला, थिंक ग्लोबली बट ॲक्ट लोकली। वैश्विक चिंतन होत राहील परंतु तुम्हाला तुमच्या गल्लीमध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये काही ना काही काम करावं लागेल की ज्या कामाच्या आधारावरती या वाळवीचा पेस्ट कंट्रोल करता येईल आणि म्हणून विचार भारतीची स्थापना झालेली आहे। आणि म्हणून या विचार भारतीच्या वतीने अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जाण्याचा प्रयत्न केला जातोय की ज्यातून आपल्या समाजाला आत्मबोध व्हावा। आत्मबोध झाला तर त्याला आपला आत्मबोधातून आपल्या देशाच्या वाटचालीतला आपला सहभाग काय, आपली भूमिका काय हे समजू शकेल। आणि ह्याच भूमिकेतून जेव्हा काम सुरू झालं तेव्हा शिक्षण क्षेत्र हे असं महत्त्वाचं क्षेत्र आहे की असं इंग्रजीत म्हणतात कॅच देम व्हेन दे आर यंग। जर लहान असताना आपण त्यांना काही चांगले संस्कार दिले तर त्या संस्कारातून चांगल्या गोष्टी घडू शकतात। ज्या फळावरती खूप काही लिहिलेलं असतं ते पुसणं अवघड असतं
आणि म्हणून शिक्षण क्षेत्रावरती जर का आपल्याला फोकस करायचा असेल तर शिक्षण क्षेत्र हे आता प्रमुख जे भाषण होणार आहे त्या भाषणात आपण विषय पण तोच ठेवला आहे, शैक्षणिक परिवार ही संकल्पना आहे. या शैक्षणिक परिवार संकल्पनेतल्या चारही बिंदूंना स्पर्श करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, संस्थाचालकांसाठी प्रबोधन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि पालकांसाठी संवाद अशा प्रकारच्या चतुसूत्रीवरती विचार भारतीने काम सुरू केलेलं आहे. याच कामाचा एक पैलू म्हणून श्रीनी फाउंडेशनच्या वतीने जाखोटियाजी पुढे आले. ते म्हटले की माझ्या मनामध्ये एक कल्पना आहे. विचार भारतीची दुसरी संकल्पना अशी आहे की इफ यू हॅव टीम वी हॅव थीम अँड इफ यू हॅव टीम वी हॅव थीम. तर श्री गोपालजींनी थीम मांडली शिक्षक पुरस्काराची. त्यांना सांगितलं की तुमची संकल्पना चांगली आहे, आपल्याकडे टीम आहे आणि आपण हा शिक्षक पुरस्कार कार्यक्रम चालू करू. आणि त्या दृष्टिकोनातून जे आत्ता मगाशी प्रास्ताविकात सांगितलं, नंतर श्री गोपालजी पण आपल्या मनोगतात सांगणार आहे, एक अत्यंत चांगली एक्झरसाईज या शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने झाली. आणि एक शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे शिक्षक सगळे आत्ता या विचार भारतीच्या कार्याशी जोडले गेलेले आहेत, हे एका अर्थाने त्यांच्याशी व्यक्तिगत जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या शिक्षण क्षेत्रामधले उद्याचे राजदूत आहात. शिक्षण क्षेत्रामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडू शकतात हे तुमच्या उदाहरणाने दाखवून द्यायचं आहे. कारण वाईट गोष्टी ह्या खूप लवकर प्रसिद्ध होतात आणि त्याची प्रसिद्धी केली जाते. किंबहुना दुर्दैवाने आत्ता त्यासाठीच सामाजिक माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे हे काम करतात की काय असं वाटायला लागलं आहे. आणि म्हणून मग चांगल्या गोष्टी कशा पुढे येणार? चांगल्या गोष्टी जर का पुढे आणायच्या असतील तर अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यावे लागतील. यातले कुठलेही आत्ता आपल्याकडं विचार भारतीचे कार्यक्रमाच्या यादीचं एक ब्रोचर पण सर्वांना मिळालं असेल. प्रत्येक कार्यक्रम या 3 सूत्रीभोवती फिरलेला आहे: प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन आणि त्यातून परिवर्तन. या परिवर्तनाचं एकच छोटंसं उदाहरण देऊन मी माझं बोलणं थांबवणार आहे की या मानसिक स्वातंत्र्याचं प्रतीक काय असतं. आत्ता आपण 2 दिवसापूर्वी बघितलं की आपल्याकडं पोर्ट ब्लेअर हे जे काही होतं त्याचं नाव बदललं गेलं. आपण सगळ्यांनी वाचलं असेल. ज्या नालंदा विद्यापीठाचं नुकसान ज्या खिलजीने केलं त्या खिलजीच्या नावाने वर्षानुवर्ष रेल्वे स्टेशन होतं आणि त्या रेल्वे स्टेशनवरती आम्ही जात होतो, आम्हाला काहीच माहीत नव्हतं, आम्हाला काहीच वाटत नव्हतं. ज्या आमच्या संभाजीराजांचं हाल करून मारलं संभाजीराजांना, त्याचं नाव एखाद्या शहराला देऊन ते मिरवलं जात होतं. आमच्या दिल्लीमध्ये अकबर रोड होता, आमच्या दिल्लीमध्ये अशा अनेक गोष्टी होत्या. कुठं एल्फिन्स्टन रोड आहे, कुठं आणखीन काही आहे. परक्यांच्या खुणा पुसवून टाकण्याची जी काही एक स्वातंत्र्यानंतरची स्वाभाविक उर्मी असते ती सुद्धा उर्मी आमच्यामध्ये नव्हती. कारण आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं की नाही हाच मोठा प्रश्न होता. आणि आमचं नगर शहर सुद्धा त्याच एका गोष्टीचं प्रतीक होतं की एका आक्रमकाच्या नावाने आमचं नगर शहर ओळखलं जात होतं. आम्ही विचार भारतीच्या वतीने एक आंदोलन चालवलं. त्या आंदोलनाला सर्वांचा पाठिंबा मिळाला आणि ज्या कर्तृत्व, दातृत्व आणि वक्तृत्व या 3 गोष्टींचं प्रतीक असणाऱ्या अहिल्यादेवी आहेत, त्या अहिल्यादेवींचं नाव या नगर शहराला मिळालं पाहिजे अशासाठी आपण एक अभियान राबवलं आणि सुदैवाने त्या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आज अहिल्यानगर हे नाव या जिल्ह्याचं, शहराचं झालेलं आहे. हे उद्बोधन, समुपदेशन आणि याचा परिणाम होऊन झालेलं परिवर्तन आहे. अशा परिवर्तनासाठी समाजाला आम्ही साथ घालतो आहोत. सर्व समाज जेव्हा आपल्याबरोबर येईल तेव्हा आपण परिवर्तन करू शकू. जगामध्ये घडणाऱ्या वाईट घटनांचा विचार करण्यापेक्षा माझं वैयक्तिक कर्तव्य, मी जिथे राहतो आहे तिथे काय आहे हे जर का आपण समजून घेतलं आणि आपण जर का सगळेजण या प्रवासात सामील झाले, याच्यामध्ये एखाद्या संघटनेचा, संस्थेचा नाव घेऊन अभिनिवेश पण आमचा नाही आहे. त्यामुळे एखादं चांगलं काम समाजात जे चालू असेल त्या कामाला सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी विचार भारतीचे कार्यकर्ते त्या संस्थेच्या नावाने पण काम करतात. त्यामुळे असं इथं कुठल्याही संस्थेचं नाव आणि अभिनिवेश घेऊन व हे काम विचार भारतीनेच केलंय असाही अभिनिवेश नाही. समाजामधला बदल हे आपला अंतिम ध्येय आहे. राष्ट्रहित सर्वतोपरी हा आपला अंतिम उद्देश आहे आणि या सगळ्यासाठी आपल्या सगळ्या सुजाण नागरिकांचा प्रतिसाद वेळोवेळी मिळत जावा अशा प्रकारची विनंती करून मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.